नमस्कार, मी प्राध्यापक अनुभव. आज आपण घटनापत्रकातील विविध कलमे आणि तरतुदी या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. तर आपण या मुद्द्याला सुरुवात करूया. प्रथम आपण घटनापत्रकातील कलमे कोणती आहेत हे आपण बघूया. पहिला कलम त्यांनी सांगितला की नाव कलम. दुसरा कलम सांगितला त्यांनी स्थळ कलम. तिसरा कलम सांगितला की उद्देश कलम. चौथा कलम सांगितला त्यांनी जबाबदारी कलम. पाचवा कलम सांगितला आहे की भांडवल कलम. आणि शेवटचा मुद्दा आहे म्हणजे शेवटचा कलम सांगितला आहे संघटन कलम. याच्यामध्ये ही 6 कलमे आहेत. आपण प्रत्येक कलमाचा अभ्यास करणार आहोत. तर आपण पहिल्या कलमाला सुरुवात करूया. पहिल्या कलमाचं नाव आहे नाव कलम. या कलमामध्ये कंपनीचे नाव नमूद केलेले असते. कंपनी त्यांच्या सदस्यापासून वेगळी एक कायदेशीर संस्था आहे. हे स्थापित करण्यासाठी त्यांचे स्वतःचे नाव असणे गरजेचे आहे. ते नाव प्रवर्तक ठरवतात. मग कंपनीच्या नावाची निवड करताना खालील मुद्दे विचारात घ्यावे लागतात. ते मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. पहिला मुद्दा सांगितला आहे की अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेले नाव कंपनीसाठी घेता येत नाही. म्हणजे ज्या कंपनीचं नाव आत्ता आहे म्हणजे अस्तित्वात आहे ते कंपनीचं नाव तुम्ही कंपनीसाठी घेऊ शकत नाही. किंवा त्या नावाशी साम्य म्हणजे सारखे असलेलं जर नाव असेल तर ते नाव देखील कंपनीसाठी तुम्ही घेऊ शकत नाही. दुसरा मुद्दा सांगितला की नावात असा कोणताही शब्द नसावा ज्याचा वापर हा कोणत्याही कायदेशीर किंवा कायद्यानुसार गुन्हा असेल. म्हणजे नावात असा कोणताही शब्द नसावा ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा असेल. लक्षात घ्या. तिसरा मुद्दा सांगितला की नाव किंवा नावातील शब्द लोकांसाठी किंवा लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा. चौथा मुद्दा सांगितला त्यांनी की नाव अनुचित प्रतिबंध कायदा 1950च्या तरतुदींचे उल्लंघन करणारा नसावा. पाचवा मुद्दा सांगितला की नाव कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्क कंसामध्ये व्यापारी मानक कंसपूर्ण सारखे नसावे. सहावा मुद्दा सांगितला की केंद्र व राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेच्या संबंधाशी संबंध म्हणजे संस्थाशी संबंध जवळीक दाखवतील असे नाव कंपनीला स्वीकारता येणार नाही. सहावा मुद्दा संपला आहे. आता सातवा मुद्दा भागाने मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनींच्या म्हणजे सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीत शेवटचा शब्द मर्यादित असावा. त्याचप्रमाणे भागाने मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीसाठी खाजगी मर्यादित लिहिणे आवश्यक आहे. आणि व्यक्तिगत कंपनीच्या बाबतीत नावानंतर कंसात एक व्यक्ती कंपनी असे लिहिणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ टाटा स्टील लिमिटेड, पेप्सिको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, स्मार्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, OPC एक व्यक्ती कंपनी. कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने आपल्या कामकाजासाठी ठिकाणाबाहेर तिचे नाव व नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता पेंट करणे किंवा लावणे आवश्यक आहे. आता कंपनीच्या नावातील बदल हा कसं होणार आहे ते बघूया. कंपनी आपल्या नावात केव्हाही बदल करू शकते. मग केव्हा करू शकते ते बघा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कंपनीच्या नावात बदल करा म्हणजे कंपनी नाव कलमात जर बदल करायचा असेल लक्षात घ्या तर स्वतःहून करू शकता. दुसरा मुद्दा सांगितला त्यांनी सार्वजनिक कंपनीकडून खाजगी कंपनी किंवा या उलट त्यांच्या रूपांतरानंतर
आणि तिसरा मुद्दा सांगितला आहे त्यांनी, अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाप्रमाणे किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्कप्रमाणे नाव असेल तर केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार कंपनीच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करून नाव कलमात बदल करता येतो. म्हणजे नाव कलमामध्ये बदल करायचा असेल तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि दुसरा कलम त्यांनी सांगितला आहे की स्थळ कलम. या स्थळ कलमामध्ये कोणती माहिती आहे ते आपण बघूया. नोंदणीकृत स्थळ कलम. स्थळ कलमामध्ये कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कोणत्या राज्यात असेल ते नमूद केलेले असते. प्रत्येक कंपनीला तिच्या स्थापनेपासून 30 दिवसाच्या आत तिचे नोंदणीकृत कार्यालय असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत कार्यालय असणे महत्त्वाचे असते याला कारण आहे का? एक आकडा, त्यावरून कंपनीचे राष्ट्रीयत्व निश्चित होते. दुसरा आकडा, असे स्थान जेथे सर्व संप्रेषण नोटीस इत्यादी पाठवितात. तिसरा आहे, असे स्थान जेथे कंपनीची सर्व वैधानिक पुस्तके, नोंदी आणि दस्तऐवज असतील. चौथा मुद्दा त्याच्यावर सांगितला, म्हणजे चौथा मुद्दा सांगितला आहे, स्थळ कलमामुळे कोणत्या राज्यात किंवा कोणत्या राज्याच्या न्यायालयात कंपनी इतरांविरुद्ध दावा दाखल करू शकते हे ठरते. जर तुम्हाला स्थळ कलमात बदल करायचा असेल तर कोणत्या बाबी आहेत ते बघा. कंपनी तिच्या नोंदणीकृत कार्यालयात बदल करू शकते. कशा प्रकारे बदल करू शकते ते बघा. एकाच शहरातील किंवा गावातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या बदलासाठी घटनापत्रकात बदल करण्याची आवश्यकता नाही. दुसरा आकडा, एकाच राज्यातील एक गाव किंवा दुसरे शहर. लक्षात घ्या, एकाच राज्यातील एक गाव किंवा शहर ते दुसरे गाव किंवा दुसरे शहर. आणि तिसरा आकडा, एक राज्य ते दुसरे राज्य. म्हणजे ब व क प्रकरणामध्ये सर्वसाधारण सभेत कोणता ठराव मंजूर करणे आवश्यक आहे? विशेष ठराव मंजूर करणे आवश्यक आहे. पुढे तिसरा कलम त्यांनी सांगितला आहे की उद्देश कलम. लक्षात घ्या, या उद्देश कलमामध्ये ते असा उल्लेख करतात की उद्देश कलम हे कंपनीची निर्मिती कोणत्या उद्देशासाठी झालेली आहे हे दर्शवते. हे कलम कंपनी कोणते कार्य करू शकते हे दर्शवते. या कलमामध्ये ज्या मुख्य उद्दिष्टांसाठी कंपनी स्थापन केलेली आहे व मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी कोणती क्रिया करू शकतात याचे वर्णन देखील असते. कंपनीचे उद्दिष्ट सार्वजनिक धोरणाविषयी, अवैध किंवा अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारे नसावे. कंपनी त्यांच्या उद्दिष्टांच्या व्याप्तीबाहेर काहीही करू शकत नाही. कंपनी उद्दिष्टांमध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांना संयोगजन्य व परिणामी क्रिया करू शकते. म्हणजे कंपनीद्वारा त्यांच्या उद्देश व्याप्तीबाहेरील केलेले कोणतेही कार्य हे अधिकारबाह्य असेल व त्याला कायदेशीर मान्यता नसेल. मग अधिकारबाह्य कोणता सिद्धांत म्हणतात ते बघा. अधिकारबाह्य म्हणजे घटनापत्रकातील बाहेर अधिकाराबाहेरचे. अधिकारबाह्य सिद्धांत हे सांगते की कंपनीच्या उद्देशाबाहेरची कोणतीही क्रिया असेल तर त्याला शून्य महत्त्व आहे व सर्व सदस्यांनी मान्यता दिली असली तरी ती कायदेशीररित्या अप्रभावी असेल.
अशा कृती रद्दबाबत असतात. अशा प्रकारे कंपनी आपले उद्देश कलमामध्ये नमूद न केलेले कोणतेही उद्देश किंवा कार्य करू शकत नाही. पुढे अधिकारबाह्य कृतीचा परिणाम. मग अधिकारबाह्य कृतीचा कलम परिणाम हा कसा होणार आहे ते बघा. अधिकारबाह्य कृती शून्य महत्त्व असते. अशा कृतीसाठी कंपनी कोणावरही किंवा बाहेरील कुणीही कंपनीवर दावा करू शकत नाही. दुसरा आकडा त्याने सांगितलं की कंपनीला अधिकारबाह्य कृतीपासून रोखण्यासाठी व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंपनीच्या सभासदांना न्यायालयातून आदेश मिळू शकते किंवा मिळू शकतो. क आकडा म्हणजे तिसरा आकडा. कंपनीचे संचालक वैयक्तिकरित्या कंपनीच्या अधिकारबाह्य कृतीसाठी जबाबदार असतात. पुढे म्हणतात अधिकारबाह्य सिद्धांतांचा उद्देश. उद्देश काय ते बघा. अधिकारबाह्य सिद्धांतांचा उद्देश सर्व भागधारक, धनको आणि गुंतवणूकदार यांच्या हिताचं रक्षण करणे किंवा यांच्या हिताचे रक्षण करणे हा आहे. कंपनी घटनापत्रकाप्रमाणे कार्य करते असा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला पाहिजे. उद्देश कलमामध्ये बदल हा कसा होणार आहे ते बघा. कंपनीला तिच्या अस्तित्वासाठी किंवा विकासासाठी उद्देश कलमामध्ये बदल करणे आवश्यक आहे. असे वाटल्यास कंपनी उद्देश कलमामध्ये बदल करू शकते. उद्देश कलमात बदल करण्यासाठी सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत 3 कलमांचा अभ्यास केलेला आहे आणि 3 कलमाची माहिती बघितलेली आहे. एक आहे नाव कलम, दुसरा आहे स्थळ कलम आणि तिसरा आहे उद्देश कलम. याच्यामध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्हाला कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करणे आवश्यक आहे. या मुद्द्यामध्ये 1 मार्काचे, 2 मार्काचे किंवा 3 मार्काचे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हा मुद्दासुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर हा मुद्दा इथे आपला समाप्त झाला. नमस्कार.